जळगाव कुहुबाचा कृषी व संसदीय कार्याला सलाम. जळगाव कुहुबा सभागृहात मान्यवरांच्या हस्ते तैलचित्र अनावरण. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बुधवारी एक विशेष गौरव सोहळा पार पडला. माजी सभापती स्वर्गीय सीताराम सोनवणे आणि संसदरत्न खासदार स्मिताताई वाघ यांच्या तैलचित्राचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील आणि संसदीय कार्यातील योगदानाचे गौरव करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला बाजार समितीचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी सभापती स्वर्गीय सीताराम सोनवणे यांच्या तैलचित्राचे अनावरण करून त्यांच्या कार्याला आदरांजली अर्पण करण्यात आली. स्वर्गीय सीताराम सोनवणे यांनी तब्बल 15 वर्ष बाजार समितीचे सभापती म्हणून जबाबदारी सांभाळत समितीच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आणि केलेले काम आजही प्रेरणादायी असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले. याचवेळी खासदार स्मिताताई वाघ यांच्या तैलचित्राचेही अनावरण करण्यात आले. संसद भवनात प्रभावीपणे प्रश्न मांडून आणि सक्रिय संसदीय कार्यामुळे त्यांना मिळालेला संसदरत्न पुरस्कार हा जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या सोहळ्याला डॉक्टर शांताराम सोनवणे, संचालक प्रभाकर आप्पा सोनवणे, विद्यमान चेअरमन सुनील महाजन, वसंतराव सोनवणे, माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे, प्राध्यापक डॉक्टर राजू पाटील, अशोक राठी, संभाजी सोनवणे, अनिल सोनवणे, सचिव कैलास शिंदे आणि इंद्रराज सपकाळे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते खरोखरच आपल्या सुनील कडे त्यांनी मनावर घेतलं. डॉक्टर अश्विन एक दिवशी या ठिकाणी आला, त्याच्या लक्षात आलं की सर्वांचे फोटो आणि खरं म्हणजे जे आपल्या मार्केटचे पितामह भीष्म होते त्यांचा फोटो त्यांना दिसला नाही. कदाचित असेलही पूर्वी, पण तो काहीतरी मला असं वाटतं काहीतरी याच्यामुळे तो काढला गेला होता. पण तो पुन्हा या ठिकाणी बसवायचा म्हणून चिरंजीव अश्विनच्या मनात आलं आणि ते सुनीलजवळ त्यांनी आपल्या त्यांच्या भावना त्या व्यक्त केल्या आणि त्याप्रमाणे आज आपण या ठिकाणी दादांच्या फोटोचं अनावरण, त्याचमुळे सुनीताताईच्या फोटोचं अनावरण करण्यासाठी काय ठिकाणी या ठिकाणी जमलो आपण. मला तुमचंसुद्धा एवढं प्रेम पाहून मला खूप आनंद होतो. पण आठवण ठेवायची माझी, मी पुढे काही असलं ना, काही कोणाला द्यायचे असले तर ते मी त्यांना सांगतो बा माझ्या खिशात जी संपत्ती आहे तीच माझी संपत्ती, त्यातून जे मला घेते तेवढं देतात. जळगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक मंडळाने मिळून या ठिकाणी असा निर्णय घेतला होता की स्वर्गीय सीतारामदादा सोनवणे हे गेले 15 वर्षापर्यंत या मार्केट समितीचे सभापती होते आणि त्यांच्या काळात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप महत्त्वाच्या भूमिका त्यावेळेस निभावलेल्या होत्या. आणि अशा परिस्थितीत या मार्केट कमिटीत येणाऱ्या नवीन संचालकांनासुद्धा त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी हा उद्देश आमच्या मनात होता. आणि अश्विन भाऊन ज्यावेळेस आम्ही इथं सोबत आलो त्यावेळेस अश्विन भाऊंनाही वाटलं की दादा सभापती होते अगोदर आणि त्यांचं कार्य उल्लेखनीय या बाजार समितीसाठी होतं, म्हणून त्यांची एक प्रतिमा या सभागृहात असावी म्हणून आम्ही त्यांच्या प्रतिमा आणि लोकसभेच्या सदस्या स्मिताताई यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला. आणि या सभागृहात एका महिला नेत्याचा सुद्धा फोटो असणे आवश्यक आहे की ज्या खरोखर ॲक्टिव्ह आहेत, ज्यांचं कार्य आहे, म्हणून आम्ही स्मिताताई वाघ यांचासुद्धा फोटोचं अनावरण केलं. आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मार्केट कमिटीचे तत्कालीन चेअरमन जे होते दादासाहेब, त्यांचं प्रतिमेचं अनावरण माझ्या कारकिर्दीत झालं याचा मला आयुष्यभर आनंद राहील.